तर नमस्कार मैत्रिणी, आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत। आज मी तुम्हाला सांगणार आहे की घरातील बेसिंग कसे स्वच्छ करायचे। तर मैत्रिणींनो, चला घरातल्याच वस्तूंनी आपण बेसिंग स्वच्छ करायचे आहे। आपल्याला लागणार आहे एक शॅम्पू पूर्णपणे फोडून घेतलेला आहे। आपल्या घरातील बेसिंग सोडा आपल्याला घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला एक अखंड लिंबू पिळून घ्यायचा आहे। एक घ्या किंवा अर्धा घ्या, मी ते अर्धा लिंबू पिळून घेतलेला आहे। मैत्रिणींनो, आता आपल्याला टाकायचं आहे व्हील पावडर, जे आपल्या घरामध्ये कपडे धुण्यासाठी आपण आणलेली असते। अशा पद्धतीने पूर्णपणे पॅक करून घ्या आणि चमच्याने एकसारखं हलवून घ्या की जेणेकरून त्यातली पावडर वगैरे सगळी मिक्स व्हावी। आता बघा बेसिंग घाण झालेला मी कसं स्वच्छ करते। आपल्या घरात जर घासणी असेल तर त्या घासणीच्या साहाय्याने हे तुम्ही घासू शकता। आपल्या घरात भांडे घासायची घासणी असते, ही जाळी ही स्वच्छ आणि निर्मळ करा। बघा स्वच्छ आणि निर्मळ आणि नवीन आत्ता बेसिंग आपण बसवल्यासारखं दिसणार आहे। मैत्रिणींनो, हे तुम्ही नक्की करून बघा। बाहेरचे महागडे लिक्विड अजिबात आणू नका, घरगुती तुम्ही उपाय नक्की करून बघा। मैत्रिणींनो, मी तुम्हाला रिझल्ट दाखवणार आहे, प्रत्यक्षात करून दाखवणार आहे। मैत्रिणींनो, मी काहीच घेतलं नाही, फक्त एक शॅम्पू, सोडा, लिंबू आणि व्हील पावडर, यात व्यतिरिक्त मी काही सुद्धा घेतलेलं नाही। अशा पद्धतीने ह्या पॅकने तुम्ही तुमच्या घरातले स्टाईल, तुमचा गॅस कट्टा किंवा तुमचा गॅस किंवा तुमचं बेसिंग हे सगळं काही स्वच्छ करू शकता। मैत्रिणींनो, आता तुम्ही बघणारच आहात, मी स्वच्छ करून दाखवते। बघा आपलं बेसिंग एकदम काचेसारखं चमकत आहे। मैत्रिणींनो, अशा पद्धतीने तुमच्या घरातील बेसिंग तुम्ही स्वच्छ आणि निर्मळ करून घ्या। आणि बघा मैत्रिणींनो, मी तुम्हाला प्रत्यक्षात करून दाखवलं आहे। तुम्हीही तुमच्या घरातील बेसिंग स्वच्छ करा। बेसिंग स्वच्छ असेल तरच आपल्याला स्वयंपाक करायला उत्साह येतो, घरातील सकारात्मक विचार येतात, घरामध्ये पॉझिटिव्ह विचार येतात। मैत्रिणींनो, तुम्ही बेसिंग नेहमी स्वच्छ ठेवा। हे आठवड्यातून 2दा केलं तरी चालतंय। मैत्रिणींनो, हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा। आवडल्यास सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये।